नमस्कार, मी रेणुका रामचंद्रन. टॉक टाइम मध्ये तुमचं स्वागत. आजचा आपला विषय आहे मृत्यूपत्र करताना. मृत्यूपत्राविषयीची फारशी माहिती तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्यांना नसते आणि ते कधी करावं, त्याचे फायदे तोटे नेमके काय आहेत या शंकांना आज आपण उत्तर देणार आहोत. आपल्याकडे याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी ॲडव्होकेट उदय वारुंजीकर आलेत. त्यांचं पण स्टुडिओत खूप खूप स्वागत करूयात. आणि यानंतर तुमच्या प्रश्नांची आम्ही वाट बघतोय. तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर आमच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता 022668992040 02266899204 या नंबरवर. आपण चर्चेला सुरुवात करूया. सर, सर्वप्रथम मृत्यूपत्र करताना पहिला प्रश्न असा मनात उपस्थित होतो की नेमकी गरज कधी लागते त्याची? सर्वसाधारणतः ज्यावेळेस आपल्याला वाटतं की आपल्या स्थावर जंगम मालमत्तेची आपण आपल्या पश्चात योग्य ती व्यवस्था लावली पाहिजे, असं ज्यावेळेस मनामध्ये विषय येतो त्यावेळेस साहजिकच त्या माणसाने मृत्यूपत्र करावं असा आम्ही त्याला वकील म्हणून सल्ला देतो. सर्वसाधारणतः असं म्हटलं जातं की ज्यावेळेस आपण मृत्यूचा विचार करतो त्यावेळेस साहजिकच थोडंसं मनामध्ये निगेटिव्ह फिलिंग आलेलं असतं असं म्हटलं जातं. त्यामुळे हा विषय किंवा हा विचार सर्वसाधारणतः लोक करत नाहीत किंवा मनामध्ये आला तरी तो टाळला जातो किंवा कुणी जरी सुचवलं तर देखील त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. कुटुंबामधले अनेक सदस्य असा विषय किंवा मृत्यूपत्र करावं असं सुचवणाऱ्या माणसाच्या विरोधात देखील बोलतात की हा अगदी मरायला टपलेला किंवा हा माझ्या मृत्यूची वाट बघतोय का काय, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देखील येत असतात. परंतु मूळ मुद्दा असा असतो की आपल्या पश्चात आपल्या स्थावर जंगम मालमत्तेचं कुठलंही काहीही नुकसान होऊ नये किंवा त्याची योग्य व्यवस्था व्हावी, योग्य विल्हेवाट लावावी, या अशी जर इच्छा असेल तर मला वाटतं आपण योग्य वेळी मृत्यूपत्र करावं. त्याला कुठेही असं काही वय नसतं की अमुक तारखेला केलं पाहिजे, अमुक वय असताना केलं पाहिजे किंवा अमुक वाढदिवसाला केलं पाहिजे. त्याच्यामुळे ज्यावेळेस आपल्याला वाटतं की आपल्या पश्चात आपल्या मृत्यू पश्चात आपल्या स्थावर जंगम मालमत्तेची काळजी कशी घ्यायची हे ज्यावेळेस वाटायला लागतं, हा विचार ज्यावेळेस मनात येतो त्यावेळेस तुम्ही मृत्यूपत्र करायला लायक झालेला आहात असं म्हणायला हरकत. सर, पण ॲट द सेम टाइम दुसरं असं असतं की त्याचे फायदे काय आहेत? म्हणजे साधारण तुम्ही जसं म्हणाले की एखादा सज्ञान व्यक्ती ते कधी त्याला जेव्हा वाटेल तेव्हा तो निर्णय घेऊ शकतो, पण त्याचे फायदे काय काय आहेत म्हणजे पुढच्या पिढ्यांना किंवा स्वतः त्याच्यासाठी? कसं आहे, माणसाचं आयुष्य एवढं हे गुंतागुंतीचं आयुष्य आहे की या आयुष्यामध्ये येणारे जे काही बरे वाईट अनुभव असतात किंवा वाईट दिवसामध्ये अनेक लोकांनी आपल्याला साथ दिलेली असते, चांगल्या दिवसामध्ये देखील लोक आपल्याविषयी बरे वाईट बोललेले असतात, ते बघून माणसाने आपल्या पश्चात आपल्या मालमत्तेतला काही हिस्सा त्या माणसाला द्यायचा आहे का काय याचा विचार बऱ्याच वेळा करायचा असं आम्ही सुचवतो. दुसरा असा मुद्दा असतो की त्यांनी याचा फायदा काय असतो तर आपल्याला ज्या माणसाने मदत केलेली आहे किंवा जो माणूस आपली काळजी घेतोय अशा माणसाला या मालमत्ता ही आपल्या पश्चात मिळावी म्हणून हे मृत्यूपत्र करावं असं मी त्याला सांगतो. मी उदाहरणार्थ असं की एखादे जर का वरिष्ठ नागरिक असतील तर अशा वरिष्ठ नागरिकाला सांभाळण्याचं काम करणारा जो नातेवाईक आहे त्याला ती सगळी मालमत्ता मिळावी अशी प्रकारची इच्छा असणारे जे काही सिनियर सिटीजन असतील त्यांची इच्छा जी असेल ती या मृत्यूपत्राद्वारे पूर्ण होऊ शकते. आपण ही चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत. आपल्याला विजय उपाध्ये प्रश्न विचारतायत सोलापूरहून. विजय. हा, नमस्कार. नमस्कार. मी सोलापूरहून विजय उपाध्ये बोलतोय. बोला. आपण एक पहिलं तर आपलं अभिनंदन, हे फार चांगला विषय तुम्ही घेतल्याबद्दल. आता आपण जे हे मृत्यूपत्र करायची समजा आपल्या मनामध्ये जर इच्छा झाली तर साध्या कागदावरती आपण मृत्यूपत्र करून ते कागद रजिस्टर करणं जरुरी आहे का? तरच त्याला कायदेशीर हे होतं का? रजिस्टर नाही केलं तर चांगलं का रजिस्टर केलं तर चांगलं? मिस्टर विजय उपाध्याय यांनी दोन प्रश्न एकाच प्रश्नामध्ये विचारलेले आहेत. पहिला प्रश्न असा आहे की साध्या कागदावरती केलं तर चालेल का? चालू शकतं. असं कुठेही नाहीये की तुम्ही स्टॅम्प पेपरवरतीच करायला पाहिजे असं कुठेही सांगितलेलं नाही. त्यामुळे आजपर्यंत जी एक मानसिकता असते की स्टॅम्प पेपरवरती लिहिलं म्हणजेच मग ते कायदेशीर कागदपत्र झालं, तर असं मृत्यूपत्राबाबत होत नाही. दुसरा मुद्दा त्यांनी असा सुचवलेला होता, प्रश्न असा होता की हे रजिस्टर करायला पाहिजे का? असं रजिस्टर करा असं बंधन देखील नाहीये, पण जर तुम्ही रजिस्टर जर केलं तर त्याचा तुम्हाला नक्की फायदा होऊ शकतो मिस्टर उपाध्याय. कारण मृत्यूपत्राच्या बाबत अनेक जे काही वादविवाद होतात त्याच्यामध्ये एक वादाचा मुद्दा असा असतो की हे मृत्यूपत्र या माणसाचं नाहीच आहे, हा बोगस माणूस कोणतरी उभा केला आणि मृत्यूपत्र केलेलं आहे, ही सही त्यांची नाही, हे हस्ताक्षर त्यांचं नाही, हा अंगठा त्यांचा नाही किंवा त्यांची मानसिक
आणि शारीरिक परिस्थिती चांगली नाही किंवा चांगली नव्हती अशा प्रकारचा वाद बऱ्याच वेळा घातला जातो. त्यामुळे अशा प्रकारच्या सर्व वादांवरती उपाय म्हणून आम्ही असं सुचवतो की जरी मृत्यूपत्र कंपल्सरी रजिस्टर करण्याची गरज नसली तरी देखील तुम्ही हे रजिस्टर करावं असं आम्ही सुचवतो. बरोबर. आता रजिस्ट्रेशनचा मुद्दा आलाच आहे सर, तर आम्हाला पुन्हा एक प्रोसिजर किंवा प्रक्रिया मला नीट समजावून सांगा की समज मृत्यूपत्र करायचं आहे तर नेमकी सुरुवात कुठून करायची? मृत्यूपत्र करताना सर्वसाधारणतः आम्ही असं सुचवतो की किमान 2 विटनेस आपल्या बरोबर असावेत. बरं. त्या 2 विटनेसपैकी एखादा विटनेस हा आपल्या वयापेक्षा लहान वयाचा असावा. याच्या पाठीमागचा हेतू असा आहे की ज्या वेळेस समजा या प्रकरणामध्ये जर उद्याच्याला कोर्टामध्ये जर का काही खटला उभा राहिला तर तो विटनेस त्या तारखेपर्यंत हयात राहील किंवा जगेल अशा प्रकारचे तरी अपेक्षा आपण व्यक्त करतो. आपल्या फॅमिली डॉक्टरांकडून तुम्ही एखादं प्रमाणपत्र घेऊन ठेवलं की जो कोणी माणूस मृत्यूपत्र करतोय तो माणूस हा शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या हा फिट आहे, तर उद्याच्याला जो काही वाद होण्याची शक्यता असते तो कमी होऊ शकतो. त्याचप्रमाणे आम्ही असं म्हणतो की असे अन्य जे काही अन्य काळजी असतात त्या देखील तुम्ही त्याच्यामध्ये घ्याव्यात असं सुचवतो. बरं. तुमच्या अशाच प्रश्नांची आम्ही वाट बघतो, पण आता घेतो एक ब्रेक. पण ब्रेकला जाण्याआधी पुन्हा एकदा आमचा कॉन्टॅक्ट नंबर लिहून घ्या 022-66899204 022-66899204.